मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात होती, की नमोचा हप्ता कधी भेटणार आहे. तर अखेर आज प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र शासनाने एक जी-आर काढला आहे आज 3 सप्टेंबर रोजी आणि 1900 कोटी रुपयांचं वितरण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. काय आहे तो जी-आर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी गोविंद काळे स्वागत करतो माझ्या या व्हिडिओमध्ये. चला तर आपण जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर. मित्रांनो, समोरील विंडोवर बघू शकता की नुकताच आत्ताच प्रसिद्ध झालेला 3 सप्टेंबर 2025 रोजीचा हा जी-आर आहे. आणि काय आहे या जी-आर मध्ये स्पष्ट काय सांगितलेलं आहे, किती तारखेला आपल्याला हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची सविस्तर व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी बघू शकता की जी-आरचं काय टायटल आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत या ठिकाणी बघा 1932 कोटी रुपये सरळ या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार. आता या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये बघा लिहिलेलं आहे की त्यांनी केंद्र शासन 6,000 रुपये वर्षाला आणि राज्य शासन 6,000 रुपये वर्षाला असे एकंदरीत महाराष्ट्र सरकार 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला अनुदान या ठिकाणी जमा करत आहेत. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रस्तावना आहे. या ठिकाणी बघू शकता की इथे सिंपल बघू शकता की 1932.72 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्याच अनुसारून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि हे आता या ठिकाणी बघू शकता की त्यांनी प्रस्तावनेमध्ये पहिला हप्ता कधी भेटला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, आता हे जो काय हप्ता आहे या ठिकाणी हप्ता 7वा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा केला जाणार. आता शासन निर्णय बघू शकता. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 लाभ पात्र लाभार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जुलै महिन्यामध्येच या ठिकाणी लाभ भेटायला पाहिजे होता, परंतु जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबर उजाडलेलं. मी सांगितलं होतं की मित्रांनो सप्टेंबरच्या फर्स्ट वीक किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी लाभ जो आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार होता. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. या ठिकाणी बघा आज जी-आर काढलेला आहे. लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षकाखाली सन 2025-26 करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा. अशा प्रकारे बघा या ठिकाणी मागणी आयडी वगैरे काय आहे ते अशा प्रकारे याचं काय आपल्याला एवढं देणं घेणं नाहीये. आता या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र शासनाचे पुढे काय म्हणत आहे की प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डॅशच्या संकेतस्थळावर या ठिकाणी संकेतस्थळावरचा हा जी-आर आहे. म्हणजेच या ठिकाणी 1900 कोटी रुपयांना मान्यता भेटलेली आहे. लवकरच मित्रांनो या ठिकाणी आता आपल्या खात्यामध्ये जवळपास एक 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये जे काही नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम आहे ती रक्कम आपल्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केली जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. धन्यवाद.